शौनक इंजिनियर होता. चांगल्या कंपनीत जॉब होता त्याला. शौनकला एक बहीण होती. ते दोघे मुंबईमध्ये राहायचे आणि त्याचे आई वडील गावी असायचे. गावी त्यांचं मूळ घर आणि शेती असल्यामुळे ते गावीच राहायचे. मुंबईला मुलांकडे यायचे महिन्यातून एकदा तरी. आता शौनकला चांगली नोकरी मिळालेली, त्यामुळे त्यांचं टेन्शन जरा कमी झालेलं. मुंबईमध्ये छोटंसं का होईना पण शौनकचं स्वतःचं घर होतं. ती सोय त्याच्या आईवडिलांनी आधीच करून ठेवलेली. आता शौनकच्या आईला दोन्ही मुलांच्या लग्नाची काळजी लागलेली. कारण आतापर्यंत खूप कष्टाने दोघांना शिकवून नोकरीला लावलेलं असतं. तेव्हा आता सुखाचे दिवस यावे ही प्रत्येक आईसारखी सामान्य अपेक्षा शौनकच्या आईचीही होती. तसा लग्नाचा विषय काढला की शौनक बोलायचा की आधी बहिणीचं करू मग मी करेन. शौनक खूपच जबाबदार आणि सरळ मार्गाने जाणारा मुलगा होता. शौनकच्या आयुष्यात तशा मैत्रिणी खूप होत्या, कारण त्याचा स्वभाव खूप मनमिळाऊ आणि कधीही मदतीला धावून जाईल असाच होता. त्यामुळे मुलींना त्याच्यासोबत नेहमी सुरक्षित वाटायचं. शौनकही सगळ्यांसोबत जसा मस्ती करायचा तसा कुठे काय चुकलं तर बोलूनही दाखवायचा हक्काने. शौनकला समाजात वाईट रूढी परंपरा चालतात त्याबद्दलही खूप चीड होती. तर असा शौनक कोणाच्या सहज प्रेमात पडेल तर नवलच. अस्मी शौनकच्या अनेक मैत्रिणींमधलीच एक. दिसायला फार सुंदरही नाही आणि वाईटही नाही. नाकी डोळी छान, लागवी चेहरा, स्मित हास्य आणि सदा आनंदाचा वाहणारा खळखळणारा झरा. खूप उत्साही होती आणि शौनकसोबत तिचे विचार चांगले जुळायचे. मनातल्या मनात शौनक तिला आवडायचा, पण ती कधी बोलली नाही. आणि अशातच तिला एक स्थळ चालून आलं. तिला वडील नव्हते, त्यामुळे आईने निवडलेल्या मुलाशी अस्मीने लग्न केलं. शौनकही गेलेलाच लग्नाला. इकडे शौनकने त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी मुलं बघायला चालू केलेलं. साजेसा मुलगा भेटला की बहिणीचं लग्न करायचं अशी शौनकची इच्छा होती. एक दिवस अस्मी भेटते शौनकला रस्त्यात. शौनक खूप खुश होतो, पण अस्मीच्या चेहऱ्यावरचं ते हसू हरवलेलं असतं. ती खूपच निराश, निरुत्साही आणि आयुष्यातून खूप काही गमावल्यासारखी दिसत होती. शौनकला ती ओळखूनही न ओळखल्यासारखं करते आणि निघून जाते. क्षणभर शौनकला काहीच कळत नाही की नक्की काय झालं. नंतर शौनक तिच्या घरी जाऊन भेटतो, तेव्हा त्याला कळतं की ज्या मुलासोबत अस्मीचं लग्न झालेले त्याचं दुसऱ्याच मुलीवर प्रेम असतं. त्याला अस्मी नको असते, पण जबरदस्तीने लग्न केलेलं असतं. अस्मीला जेव्हा हे सगळं कळतं तेव्हा ती ते घर सोडून येते. शौनकलाही कळत नाही की यात अस्मीची काय चुकी. याची शिक्षा तिला का? तिचा नवरा दुसरं लग्न करेलच, पण अस्मीचा काहीच दोष नसून तिच्यावर समाज वाईट नजर ठेवून राहणार. घटस्फोटीत म्हणून तिला हिणवणार आणि उद्या तिला लग्न करावं वाटलं तर तिलाही कोणी घटस्फोटीत किंवा एखादा लहान मुलगा नाहीतर मुलगी असलेला माणूसच तयार होईल. तिच्या जागी एखादा मुलगा असता तर तो सहज रीतीने दुसरं लग्न करू शकेल आणि समाजात ताठमानेने वागेलही. पण अस्मीसारख्या कितीतरी जणींचाच हे सगळं का भोगावं लागतं? या सगळ्या विचारांनी शौनकचं डोकं बधीर होतं. समाजावर राग येत होता, पण आता त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं की आपल्या मैत्रिणीला सांभाळणे, तिला तिचं आनंदी आयुष्य परत देणं, तिच्या चेहऱ्यावर हसू आणणे. अस्मी एका महिन्यातच सासरहून माहेरी आलेली असते. तिच्यासाठी हा धक्का मोठा असला तरी ती हरणारी नव्हती. तिने नोकरी करायला सुरू केलं. समाज, पाहुणे, नातेवाईक येता जाता खूप बोलायचे, पण शौनकच्या हिमतीने ती लढायला शिकलेली. त्यात तिचा काहीच दोष नव्हता आणि आनंदी आयुष्य जगण्याचा तिला हक्कच आहे हे शौनकने तिच्या मनावर बिंबवलेलं. तिच्यातला आत्मविश्वास त्याने परत आणलेला. रोज दोघे भेटायचे, बोलायचे, कधीतरी फिरायला जायचे. हळूहळू अस्मी
पहिल्यासारखी हसायला लागलेली, व्यक्त व्हायला लागलेली आणि तो एक दिवस तिला आता नाही शौनक आवडायला लागली, अस्वस्थ व्हायची. पण हे सगळं बोलायची तिची हिंमत नव्हती. त्याच्या आयुष्यात अविवाहित चांगली मुलगी असावी असंच तिला वाटायचं. अस्मीचा या काळात घटस्फोट झाला होता. एक बंधनातून मुक्त झाल्यासारखं वाटत होतं तिला. आणि हे सगळं शौनकमुळे शक्य झालेलं. ज्या दिवशी घटस्फोट झाला त्या दिवशी अस्मी शौनकचे खूप आभार मानते आणि मनातलं जे काही होतं ते त्याला सांगते, कारण मनावरचं ओझं तिला कमी करायचं होतं. अर्थातच शौनकला याची कल्पना होती. या दरम्यान शौनकचंही खूप जवळची मैत्रीण, सुखदुःखाची सोबती झालेली, त्यामुळे शौनकलाही ती आवडू लागलेली. शौनकनेच अस्मीला लग्नासाठी विचारलं, कारण समाज काय म्हणेल याची पर्वा त्याला नव्हती. त्याच्यासाठी बदल खूप महत्त्वाचा होता. ज्या मुलीची काहीच चुकी नाही तिने आयुष्यभर नसलेल्या चुकीची शिक्षा भोगावी. समाजाने तिला वाळीत टाकावं. तिला चांगला मुलगा मिळणं शक्य असताना फक्त या रूढी परंपरामुळे तिने विवाहित किंवा विधुर किंवा एक पालक असलेल्या मुलाशी लग्न करावं असं त्याला खरंच वाटत नव्हतं. हा बदल महत्त्वाचाच होता त्याच्यासाठी आणि कोणी दुसऱ्याने तो करण्यापेक्षा मी का नाही, हा प्रश्न स्वतःला त्याने विचारलेला. खूप विचारमंथन झाल्यानंतर अस्मी आणि शौनकने लग्नाचा निर्णय घेतला. त्याआधी शौनकच्या बहिणीचं लग्न ठरलं आणि छान पार पडलं सुद्धा. शौनकने घरी अस्मीबद्दल सांगितलं. अर्थातच ती घटस्फोटीत होती, त्यामुळे त्याच्या घरून विरोध हा होणारच होता. अस्मीच्या घरून विरोध नव्हता, कारण मुलीचं चांगलंच व्हावं असं वाटत असतं प्रत्येक आईला. शौनकच्याच घरून कडाडून विरोध झाला, पण शौनक कोणत्याच विरोधाला जुमानला नाही. त्याला समाजसुधारक फक्त इतिहासातच ठेवायचे नव्हते, वर्तमान काळातही आहेत हे दाखवायचं होतं. शौनकही हार मानत नव्हता. हे बघून त्याच्याच वडिलांनी एक दिवस मंदिरात अस्मी आणि शौनकचं लग्न लावून दिलं. तो दिवस दोघांच्या आयुष्यातला अनपेक्षित दिवस होता आणि तेवढाच आनंददायी पण. एक लढाई त्यांनी यशस्वीपणे लढली आणि जिंकली पण. 1 वर्षाने अस्मी आणि शौनकच्या घरी गोड लक्ष्मीने जन्म घेतला आणि शौनकच्या आईचाही राग गळून पडला. आता शौनकचं कुटुंब खूप आनंदात आहे, अस्मीच्या खळाळत्या झऱ्याप्रमाणे.